विद्यामंदिर सरोळीचा जिल्हा स्तरावर डबल धमाका, लहान आणि मोठा गट दोन्ही विभागात प्रथम क्रमांकाची बाजी। मैदान नसतानाही खाजगी क्षेत्रात सराव करून मिळवलं यश। चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर सरळी शाळेनं यंदा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये दणदणीत कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात खऱ्या अर्थानं डबल धमाका केलाय। जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर अव्वल ठरणाऱ्या संघांना जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी मिळते। यंदा विद्यामंदिर सरळीनं लहान गट आणि मोठा गट या दोन्ही विभागात प्रथम क्रमांक पटकावत थेट जिल्हा स्तरावर आपला ठसा उमटवला असून तालुक्याचं नाव उज्ज्वल केलंय। या उल्लेखनीय यशाची माहिती समजताच शिक्षणप्रेमी विद्यामंदिर तळशिनहाळ शाळेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य तसंच सुखकर्ता ड्रायव्हिंग स्कूलचे मालक रवी कोनेवाडकर आणि ॲक्वा अलायन्स कंपनीचे मॅनेजर शंकर सूर्यवंशी यांनी सरोळी शाळेला भेट देत विजयी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि गौरव केला। यावेळी विद्यार्थ्यांसोबतच या यशामागे अथक परिश्रम घेणाऱ्या शिक्षक वर्गाचंही त्यांनी मनपूर्वक कौतुक केलं। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक बाबाजी कांबळे, शिक्षक सदानंद पाटील, मोहन सुतार, रवी कदम, मनोहर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसंच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यशामागील विशेष बाब म्हणजे विद्यामंदिर सरोळी शाळेला स्वतःचं स्वतंत्र क्रीडांगण नाही, मात्र गावातील शेतकरी आनंद गुंडू पाटील यांच्या खाजगी शेतजमिनीत जागा उपलब्ध होताच तिथं तात्पुरतं मैदान तयार करून विद्यार्थी नेहमीच सराव करतात। अत्यंत मर्यादित साधन सुविधांमध्येही विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि मेहनत हेच या यशाचं खरं गमक ठरलंय। या कामगिरीमुळे सरोळी परिसरासह चंदगड तालुक्यातील नागरिकांकडून विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।